नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत. काल केंद्र सरकारने जी कर्ज हमीची घोषणा केली, एक दिलासा देण्याचा प्रयत्न असा सांगण्याचा देखील केंद्र सरकारने प्रयत्न केला की छोट्या व्यावसायिकांना, आरोग्य क्षेत्रातल्या लोकांना, ट्रॅव्हल क्षेत्रात म्हणजे पर्यटन क्षेत्रातल्या लोकांना, टुरिझम एजन्सीला, ट्रॅव्हल एजन्सीजला, या सगळ्यांना कुठेतरी जो फटका त्यांना सहन करावा लागतोय या सगळ्या व्यवसायाच्या अभावी, व्यवसाय मिळाला नाही म्हणून, तर त्यांना कुठेतरी उभारी घेण्यासाठी म्हणून ही कर्ज हमी आणि कर्जाच्या रूपाने काही पैसे देण्यासाठीची म्हणून घोषणा, स्टिम्युलस, ज्याला खूप असा प्रेमाचा शब्द म्हणून सातत्याने गेले काही 1-1.5 वर्ष वापरला जातोय, तो इंग्रजी शब्द मुद्दामून मी इथे वापरला. आणि त्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याकरता म्हणून काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या घोषणा केल्या. 50,000 कोटी रुपये आरोग्य क्षेत्रासाठी त्यांनी कर्ज हमीच्या रूपाने उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून सांगितलं. दुसऱ्या बाजूला इतर क्षेत्राकरता म्हणून 60,000 कोटी त्यांनी दाखवले की इथे आम्ही या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी आम्ही हे कर्ज हमी किंवा कर्जाच्या रूपाने जो काही पैसा असेल तो उपलब्ध करून देण्याचा विचार करतोय. हेही आत्मनिर्भर भारत रोजगार योजना जी आहे याला पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मागच्या वर्षी 20 लाख कोटीचं पॅकेज सरकारने वेगवेगळ्या क्षेत्राकरता जाहीर केलं होतं. त्याचं पुढे काय झालं याचा अजून अंदाज स्पष्टपणे कुणीही मांडत नाही किंवा देत नाही आहे. आणि आता हे नवीन 50,000 कोटीचं वेगळं आरोग्य क्षेत्रासाठीचं नवं पॅकेज. याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर आहेत आणि आपल्यासोबत येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजीव वाघमारे. मला सुरुवात विश्वास पाठक आपल्यापासून करायची आहे की मागचं 20 लाख कोटीचं पॅकेज, त्याची चर्चा झाली, त्याचं पुढे काय झालं, ते कोणापर्यंत पोहोचलं, काय नाही, याचे आरोप प्रत्यारोप झाले. आणि आत्ता पुन्हा एकदा जनतेला दिलासा देण्याचा म्हणून सरकार जे प्रयत्न करते की 50,000 कोटी आरोग्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींकरता म्हणून तरतूद केली असं काल अर्थमंत्री म्हणाल्या. आणि इतर क्षेत्रासाठी 60,000 कोटी कर्जाच्या रूपाने तरतूद केलेली असं ते म्हणाले. तर हे काय, कसे देणार पैसे? हमी सगळ्या गोष्टीची सरकार घेत आहे, पण पुरवणार कसं? जिथे मागणीच नाही त्याचा पुरवठा करण्यात काय अर्थ आहे? बघा, 20,97,000 कोटीची जेव्हा आपण आत्मनिर्भरच्या माध्यमातून मदत केलेली होती, त्याचं काय झालं तुम्ही असं त्याचा प्रश्न विचारला. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या 20,97,000 कोटीपैकी 3 लाख कोटी हे MSMEला म्हणजे लघु आणि मध्यम या उद्योजकांना द्यायचं ठरलं होतं. ती लिमिट जवळजवळ आता एक्झॉस्ट होते. 1,10,00,000 अशा बॉरोवर्सनी त्याच्यात लोन घेतलेलं आहे आणि तीच लिमिट आता 3 लाख कोटीवर 4.5 लाख कोटीवर नेली आहे. याचाच अर्थ 20,97,000 कोटीचं काय झालं याच्यात उत्तर आहे. दुसरं, ऑक्टोबर 2020 पासून दर महिन्यामध्ये 1 लाखाच्या वर सरासरी जीएसटीचं उत्पन्न मिळायला सुरुवात झालेली आहे. आता कोणताही व्यावसायिक उगाच वेड्यासारखा जीएसटी भरत नसतो, त्याचा बिझनेस होत असतो म्हणून जीएसटी भरत असतो. त्यामुळे 20,97,000 कोटीचं काय झालं तर 20,97,000 कोटी सिस्टममध्ये आलेली आहे. दुसरं, कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे जो काही आपला जीडीपीचा दर -23% गेला होता आणि फार मोठा गोदारोवर माजला गेला होता, तो दर आता +1% आलेला आहे. म्हणजे -23 to +4 म्हणजे 24 युनिट्सनी ही वाढ झालेली आहे. ही वाढ काय झालेली आहे? आत्मनिर्भर पॅकेजमध्ये झालेली आहे. आता त्यालाच परत कोविड-2 नंतर चालना देण्यासाठी काल हे 6,60,000 कोटीचं पॅकेज आहे. हे पॅकेज काय आहे? 3 लाख कोटी MSMEचं क्रेडिट लाईन जी होती ती वाढवलेली आहे, ती 4.5 लाख कोटी केलेली आहे. 1,10,000 कोटीची त्याच धर्तीवर ऍडिशनल क्रेडिट लाईन, त्याच्यातले 50,000 हे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि 60,000 हे इतर, ज्याच्यामध्ये टुरिझम वगैरे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यासाठी दिलेल्या आहे. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे आणि जीडीपीला, ग्रोथला याच्यामध्ये फायदाच होणार आहे. नाही, जीडीपीच्या ग्रोथला याचा फायदा होईल हे सातत्याने सांगितलं जात आहे. पण हेमंत देसाई सर, मागे आपण पाहिलं होतं की जीडीपीचे आकडे कसे घसरत चालले होते आणि त्याच्यातनं परत मग मायनसमध्ये गेलेला जीडीपी देखील आपण पहिला -7% पर्यंत. आणि आत्ता हे जे स्टिम्युलस पॅकेजेस जाहीर होत आहेत, जसं मी मगाशी उल्लेख केला,
की ज्याची मागणीच होत नाही याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न सरकार नेमकं का करत आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं आहे की मोठं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आणि आज कालचं जे अनाऊन्स केलेलं आहे ते साधारणतः 6.5 लाख कोटी रुपयांचं पॅकेज आहे, हे कबूल आहे. पण माझ्या मते या सरकारला म्हणजे मोदीजींना असेल किंवा निर्मला सीतारामन त्यांच्या रिवाजानुसार त्या चालतात, त्यांना मोठ्या आकड्यांमध्ये रस आहे. हे आकडे काय नेमके अर्थव्यवस्थेवरती परिणाम करतात, कारण ज्या पद्धतीने परिणाम होईल अशी अपेक्षा होती तसा परिणाम सुरुवातीच्या काळात झाला नाही. दुसरी गोष्ट अशी की या चालू बजेटमध्ये जेव्हा बजेट मांडण्यात आलं निर्मला सीतारामन यांनी, त्यावेळी सुद्धा त्यांनी सगळे आकडे जे आहेत ते आकडे जे झुलवून टाकणारे असे आकडे होते. मी उदाहरण सांगतो की डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट त्यांनी जे सांगितलं, या अगोदर जे टार्गेट पूर्ण झालं नव्हतं त्यापेक्षा आता खूप मोठं टार्गेट त्यांनी ठेवलं. ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे FCIला, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला जे कर्ज दिलं होतं ते कर्ज सुद्धा ज्या पद्धतीने तुटीचा चमत्कार करून दाखवण्यासाठी ते हिशोबात त्या पद्धतीने धरलं. अशा गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने करत आलेले. तिसरी गोष्ट म्हणजे सगळं जगच नाही तर रिझर्व्ह बँकेचे आजी माजी गव्हर्नर्स असतील, रघुराम राजन असतील, अरविंद सुब्रमण्यम असतील, सगळेजण जे सांगत होते की तुम्ही जास्त प्रमाणामध्ये डायरेक्ट खर्च करा. आणि तो डायरेक्ट खर्च कोणासाठी करा, तर एक तर पायाभूत प्रकल्प आहेत त्यावरती जास्त खर्च करा, तर प्रोव्हिजन करा आणि प्रोव्हिजन प्रमाणे तो खर्च करण्याची व्यवस्था करा, यंत्रणा उभा करा. बरोबर आहे की ही सगळी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि बाकीच्या घडामोडी देखील त्यातल्या घडल्या पाहिजेत. पण ज्या गोष्टी काल समोर आल्या, मुळात व्यवसाय चालत नाही आहेत आणि व्यवसायाचा GST भरला जातोय. त्याचं कारण त्यांचे GSTचे परवाने रद्द होऊ नयेत म्हणून वेगळी कारवाई त्यांच्यावर दंडात्मक केली जाते. अशा अनेक गोष्टी आहेत जे व्यापारी खुलेपणाने बोलत आहेत. आणि आज अनेक ठिकाणी जेव्हा व्यापार बंद होतोय अशा वेळेला व्यापारी म्हणतायत की बंद करून देखील आम्ही मुक्याचं जीणं जगतोय आणि तोंड दाबून बुक्याचा मार सहन करतोय, तेव्हा दुकानं उघडं ठेवून तर आम्हाला जगू द्या, नाहीतर एकतर मरू द्या. तर या विवंचनेमध्ये अडकलेला हा व्यवसाय आणि व्यवसाय करता यांना कुठतरी मार्ग काढून देण्यासाठी म्हणून कर्ज घ्या असं म्हणणं हे कितपत संयुक्तिक आहे याच्यावर आपण ही चर्चा करतोय. आपण चर्चा करतोय की जे आर्थिक हमी कर्जाच्या रूपाने देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला, याबद्दल आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आहेत. राजू वाघमारे, या ठिकाणी तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते देखील आहात आणि पेशानी डॉक्टर देखील आहात. ज्या पद्धतीने काल 50,000 कोटी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांकरता म्हणून कर्जाची हमी आणि कर्ज रूपाने पैसे पुरवले जातील 7.59% व्याजदराने, असं केंद्र सरकारने काल जाहीर केलं. याबद्दल आपलं काय मत आहे? मी आधी डॉक्टर म्हणून तुमचं मत जाणून घेतो की खरंच या क्षेत्राला ही दिलेली एक उभारी म्हणायचं, दिलासा म्हणायचं, की अजून काही वेगळं मत तुमचं याच्यावरती आहे? मग काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी तुमचं मत जाणून घेईन. नाही, जर डॉक्टर म्हणून जर तुम्ही मला विचारण्याचा प्रयत्न केला तर मला असं म्हणता येईल की या करोनाच्या काळामध्ये ज्यावेळी पूर्णपणे जो डॉक्टरांचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे त्या पद्धतीने सुरू नाही आहे, एक्सेप्ट द जनरल प्रॅक्टिशनर पण सध्या काम करत नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मेडिकलचं जे कर्ज द्यायचं तर ते कर्ज काढून हॉस्पिटल किंवा तुमचं क्लिनिक वाढवून कोणत्याच डॉक्टरला फरक त्याच्यात पडणार नाही आणि कोणाला फायदा होणार नाही आणि कुठचाही डॉक्टर याप्रमाणे कर्ज घेण्याची तयारी पण करणार नाही. कारण शेवटी कर्ज हे घेतलं तर कर्ज फेडायचं आहे आपल्याला आणि त्या फेडण्याची जी परिस्थिती सध्याची आहे, कारण पेशंटचीच कॅपॅसिटी नाही आहे, पेशंट्स डॉक्टर्सकडे येत नाही आहेत, पेशंट्स कोणत्याही मेडिकल व्यवस्थेकडे जाण्यासाठी घाबरतायत की कारण त्या मेडिकल व्यवस्थेमुळे कदाचित त्यांना कुठच्या संसर्गाची किंवा बाकीची भीती होईल. त्याच्यामुळे त्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण असताना अशा प्रकारचं मेडिकल व्यवसायाला दिलेलं यावेळेचं जे कर्जाची हमी आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये.
आणि हे फक्त आणि फक्त सरकारने आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी जनतेला ही केलेली धुळपेक आहे किंवा जनतेला त्यांच्या समोर ठेवलेलं एक गाजर आहे. कारण ते खाताच येणार नाही. कारण ती व्यवस्था आणि ती परिस्थिती सध्या राहिलेली नाही. हा झाला मेडिकलचा प्रश्न. आणि सर्वसाधारणपणे काँग्रेसचा प्रवक्ता किंवा महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून मला असं म्हणावं वाटेल की पहिल्यांदा त्या माणसाचे दात काढून घ्यायचे आणि मग त्याला चणे शेंगदाणे खायला सांगायचं आणि त्याला बोलायचं आता तू खा. अहो परिस्थिती या देशाची 2014 पासून ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था भाजप सरकारने सुरू केली आणि जी नोटबंदी नंतर ज्या पद्धतीने त्याला घसरण लागलेली आहे ती व्यवस्था इतकी आणि इतकी खड्ड्यात घातलेली आहे की त्या व्यवस्थेमधून बाहेर यायला या देशाला एक चांगल्या अर्थतज्ञाची चांगल्या सरकारची गरज भासणार आहे आणि ती पण 2 ते 3 वर्षाचा कालावधी नाही लागणार, त्याला जास्त कालावधी लागेल. ज्यावेळी आपण -23.7 ला जातो, ज्यावेळी बांगलादेशाचा जीडीपी हा आपल्या देशाच्या जीडीपी पेक्षा चांगला असतो, त्या व्यवस्थेला तुम्ही काय म्हणणार आहात? म्हणजे अगोदरच आजारी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला यांनी पूर्णपणे अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये घेऊन गेलेलं मोदी सरकार, की ज्यांच्याकडे आपल्याला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणारे जे प्लान असतात, आपण ज्या पद्धतीची विकासाच्या योजना आखाव्या लागतात, त्याचं कुठचंही गणित यांच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे करोना काळामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवतोय, आमचं अस्तित्व काय आहे सरकार म्हणून आम्ही तुम्हाला कर्ज काढायला लावतोय किंवा कर्जाची हमी देतोय. पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की छोटे आणि मध्यम उद्योगधंदे या देशामध्ये नोटबंदी नंतर आणि त्याच्यानंतरच्या जीएसटीच्या मारेनंतर हे पुष्कळशे बंद पडले आणि त्याला नंतर ज्या पद्धतीचा लॉकडाऊन आपल्या देशामध्ये लागू करण्यात आला, आता विश्वास पाठक असं म्हणाले की लोक जीएसटी भरतायत म्हणजे व्यवसाय उत्तम चाललाय त्यांचा, व्यवसायात कुठे खंड पडत नाही, ज्या अर्थी जीएसटीचा परतावा भरला जातो. नाही जीएसटी भरतायत त्यांची कारणं अशी आहेत राजे उंजेजी, त्याची कारणं आहेत की आपल्याला व्यवसाय कसा पण टिकवून धरायचा आहे, तो आता बंद करता कामा नये. त्याच्यामुळे भले दुकानं उघडी नसतील, बाकीच्या गोष्टी आमच्या बंद असतील, आमचे इतर उद्योगधंदे बंद असतील, पण आपल्याला सर्व्हायव्हल साठी सगळी पुंजी जी साचवून ठेवलेली पुंजी आहे त्याच्यातून कसे बसे मार्ग काढून आपल्याला व्यवसाय टिकवण्यासाठी चाललेली ही व्यापाऱ्यांची धडपड आहे. व्यापार कुठेच नाही आहे. तुम्ही 4 वाजेपर्यंत दुकानं ठेवा, नाहीतर 11 वाजेपर्यंत ठेवा. तुमच्या दुकानात गिराईक आलं तर तुमचा धंदा होणार आहे. लोकांची क्रय शक्ती जी आहे ती क्रय शक्ती या संपूर्णपणे नोटबंदी नंतर जी खालावत गेली या सरकारच्या धोरणांमुळे ती पूर्णपणे खालावलेली आहे. त्याच्यामुळे लोकांकडे जर खिशातच पैसा नाही आहे तर मी कर्ज काढून कोणत्या हिशोबाने माझा धंदा वाढवू, कारण धंदा वाढवण्याची परिस्थिती जी लागते आणि ती सरकार तयार करतं ती परिस्थितीच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या मालाला कुठूनही उठाव नाही, कुठचाही माल खपल्या जात नाहीये. कपडे आणि बाकीचे जे धंदे आहेत, आता मी ज्या विभागात राहतो हिंदमाता मार्केट कपड्याचं सगळ्यात मोठं मार्केट आहे, देसाई साहेबांना माहिती आहे. आमच्याकडचे दुकानदार तर अक्षरशः रडतायत पूर्णपणे. ते कितीतरी दुकानदार आहेत की ते धंद्यातून उठलेले आहेत, कारण काहीच करू शकत नाही. काय करणार, काय तो माल घ्यायला पण नाही, बरोबर आहे की ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे सगळीकडची. विश्वास पाठक, याला काय तुमचं उत्तर असेल की जर लोकांचा व्यवसायच नीट चालत नाही, हे आपण सगळेजण बघतो आहोत. दुपारी 4 पर्यंत आपण कधीतरी आदेश काढतो की दुकानं उघडी ठेवा, कधी म्हणतो रात्री 7 पर्यंत ठेवा, कधी म्हणतो दुपारी 1 पर्यंत ठेवा, कधी म्हणतो सकाळी 11 पर्यंत ठेवा. म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांनी कोणत्या वेळात नेमका व्यवसाय करायचा आणि त्याचा तो व्यवसाय जर अपेक्षित असा होत नसेल तर त्यांनी कर्ज कशासाठी म्हणून घ्यायचं आणि ही हमी कर्जाच्या रूपाने आपण काय द्यायची, म्हणजे त्याची मागणीच नाही आहे तरी आपण म्हणतो नाही आम्ही तुम्हाला देतोय, घेऊन जा आणि जे काय हप्ता तुम्हाला भरायचा तो भरा. तो कुठून भरायचा? राजेंद्रजी, त्यांची मागणी नाही हे तुम्ही कोणत्या भरोशावर म्हणताय? 3 लाख कोटी जे आपण प्रोव्हाइड केले होते 20,97,000 कोटीमध्ये, त्याच्यापैकी 1,10,00,000 लोकांनी कर्ज घेतलेलं आहे. 3 लाख कोटीची लिमिट एक्झॉस्ट झालेली आहे. त्यामुळे थोडीशी माहिती घेऊन तुम्ही बोला, पहिली गोष्ट. आणि आपण जेव्हा पूर्ण भारतभराचा इकॉनॉमीची गोष्ट करतोय
तर हिंद मातामध्ये डॉक्टर काय वाघमारे चालू आहे? येतो मी मी उदाहरण दिलं, तुमच्याकडे. मी लालबाग मार्केटमध्ये राहतो. लालबागमध्ये नुसती झुंबड असते, लालबागमध्ये नुसती झुंबड असते म्हणून इकॉनॉमी फार चांगली होते मी असं म्हणणार नाही. बघा, विषय असा आहे की पेंडेमिकमुळे, कोविड-2 मुळे अर्थव्यवस्थेला चालण्याला नक्कीच खीळ बसलेली होती. आता ती उभारी घेणार अशा प्रकारचं प्रोजेक्शन वर्ल्ड बँक पासून, स्टँडर्ड पुअर पासून सगळ्या नामांकित कंपन्यांनी म्हटलेलं होतं आणि आपली अर्थव्यवस्था 12 ते 14% वाढेल इथपर्यंत गेलो होतं. मात्र ते आता परत रिव्हाइज करून 8-9% पर्यंत आलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ही उभारी घेते आहे, डिमांड ही वाढते आहे, सर, त्यामुळे त्याचं फ्युएलिंग करणं आवश्यक आहे. आता तुम्ही कसं आहे, राजू वाघबरेंना फार वेळ दिला तुम्ही. एक तर तुम्ही आउट ऑफ सिलेबस त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी आउट ऑफ सिलेबस उत्तर दिलं. तुम्ही जो प्रश्न विचारला डॉक्टरांचा, मुळामध्ये मेडिकलसाठी जे 50,000 कोटी हे मेडिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आहे, पेडियाट्रिक लहान मुलांच्या इस्पितळातल्या पायाभूत सुविधांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी मेडिकलला आवश्यकता आहे. आणि दुसरं, आज केवळ मेडिकल, फार्मा आणि आयटी या दोनच इंडस्ट्री आहे या कोविड-1 आणि कोविड-2 मध्ये देखील फ्लरिश झालेल्या आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी विषयांतर करून त्याला ब्लेम करणं हे चुकीचं आहे. देसाई सरांनी एक मुद्दा काढला की डिसइन्व्हेस्टमेंटचे टार्गेट पूर्ण नाही झाले. मला सांगा, आपलं 34 लाख कोटीची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यापैकी 12 लाख कोटी हे जीएसटीतनं, 12 लाख कोटी हे आपल्याला डायरेक्ट टॅक्सेसमधनं आणि 6 लाख कोटी बॉरोईंग मधनं आणि जवळजवळ 1,70,000 कोटी आपण डिसइन्व्हेस्टमेंट केले होते. आता अशा सिनारिओमध्ये डिसइन्व्हेस्टमेंटला मार्केटमध्ये नेहमीच डिमांड कमी राहते. त्यामुळे झालं नाही हे म्हणणं बरोबर आहे, मात्र होणार नाही असं नाही. त्यामुळे सर्व बाबतीमध्ये मर्यादेमध्ये हे सरकार चांगलं काम करत आहे. बांगलादेशचं उदाहरण आपण उगाच देतो. बांगलादेशचा ग्रोथ रेट चांगला आहे का? चांगला आहे. मात्र तुलना बरोबर आहे का? हो, आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपला 5वा नंबर आहे. बांगलादेश पहिल्या 25 मध्ये तरी येतं का? त्यामुळे उगाच काही तुलना करून बुद्धिभ्रम करू नये. ठीक आहे. देसाई सर, काय म्हणायचं होतं मगाशी तुम्हाला? आपला संपर्क तुटला होता. असं मला म्हणायचं होतं की एअर इंडिया आहे, एअर इंडियाची डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून प्रयत्न झाले, ते अजून यशस्वी झाले नाही. मी असं म्हणत नाही की या सरकारला अपयश आलं. अगोदरच्या सरकारापासून प्रयत्न चाललेले होते आणि त्यामध्ये पूर्ण अपयश आतापर्यंत आलेलं आहे. वातावरण पूर्णपणे अनुकूल आहे अशातला भाग नाही. तरी सुद्धा सरकारने डिसइन्व्हेस्टमेंट बाबत पहिल्यांदाच म्हणजे गेल्या बजेटमध्ये जेवढ्या धाडसी घोषणा केल्या, कुठलंही सरकार घाबरेल असं, त्या धाडसी घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे इकॉनॉमी प्रगती करत नाही, पण स्टॉक मार्केट वर जात आहे. स्टॉक मार्केट वर कशामुळे जात आहे? तर मुख्यतः फॉरेन फंडिंग इथे मोठ्या प्रमाणात येत. आता फॉरेन फंडिंग हे इथल्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आपण उद्योग आणि कारखान्यांमध्ये असते त्यामध्ये त्या प्रमाणात येत नाही जेवढी स्टॉक मार्केटमध्ये येते. त्यामुळे एकदम आशेचं वातावरण, आशा अपेक्षांचं वातावरण निर्माण झालं, असा भास निर्माण होतो. प्रत्यक्ष अर्थव्यवस्था तशा प्रकारे चाललेली नाही. दुसरी गोष्ट मी उदाहरण सांगतो. मला व्हिसाची फी जी आहे ती अनेक देशांसाठी व्हिसाची फी आता आम्ही आकारणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. की आता जणू काय अनेक लाखो टुरिस्ट भारतामध्ये यायला जणू आसुसलेले आहेत. भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोविड असताना एक तर टुरिस्ट इतक्या प्रमाणामध्ये येणार नाही. दुसरं म्हणजे टुरिस्ट आले तरी टुरिझमसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये नाहीयेत. तुम्ही अनेक शहरांमधले अनेक ज्या हेरिटेज वास्तू पण आहेत याच्यात- त्याची अवस्था बघा तुम्ही. सर, याला त्यासाठी जोडून- केलेली तरतूद बघा. याला तर जे जोडून एक करायला- मुद्दा याला जोडून एक आणि मुद्दा दुसरी फक्त गोष्ट- सांगू इच्छितो की ट्रॅव्हल एजन्सीजला देखील ते म्हणतात की तुम्ही कर्ज घ्या, टुरिझम इंडस्ट्रीला बळ देण्यासाठी तुम्ही कर्ज घ्या. मुळात जी ट्रॅव्हल इंडस्ट्री गेल्या दीड वर्षापासून पूर्णपणे डब्यात चालली आहे, म्हणजे तिथे आता पर्यटक कोण जात नाहीये. अनेक पर्यटक असे ओरडत आहेत की आम्ही जे पैसे गुंतवले ते ट्रॅव्हल एजन्सीकडनं आम्हाला परत मिळत नाही आहेत, कारण आम्ही आमची काही रिटायरमेंटची पुंजी लावली, हे केली, पण ते आम्हाला परत मिळत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये ही इंडस्ट्री किंवा हे क्षेत्र उभं कसं राहील? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पूर्ण झोपलेले आहेच हे शंकाच नाही. माझं म्हणणं काय आहे याच्यामध्ये मेन, मी आज तुम्हाला आजचं उदाहरण सांगतो. मी बऱ्याच महिन्यांनी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आज त्या हॉटेलमध्ये मध्यवर्ती भागातले हॉटेल, त्या हॉटेलची काही जाहिरात करणार नाही, हॉटेलमध्ये 50% कपॅसिटी, पण त्यापेक्षा 20% फक्त, म्हणजे अतिशय मोजके हातावरती मोजता येतील एवढे लोक ग्राहक होते. पण मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या सरकारचा भर काय आहे
की क्रेडिट गॅरंटी द्यायची. आता लक्षात घ्या तुम्ही, बँकांची डिपॉझिट्स ही 8% जास्त वाढलेली आहेत, पण कर्ज वाटपाचा दर जो आहे आपला, वाटपाच्या वेगाचा दर हा खूप कमी आहे. तो का कमी आहे? तर लोकांकडे कुठल्याही वस्तू घ्यायला पैसे नाहीयेत, खर्च करायला पैसे नाहीयेत, म्हणून डायरेक्ट त्यांच्याकडे त्यांच्या खात्यामध्ये दिले पाहिजेत. मुख्य म्हणजे शहरी गरिबांसाठी. आता लक्षात घ्या तुम्ही की शहरी गरिबांची अवस्था अतिशय भीषण आहे. ग्रामीण गरिबांची आहेच, पण शहरामध्ये रोजगार हमी योजना नाहीये, मनरेगा नाहीये. तर अशा ज्या गोष्टी आहेत ते एक तर कन्झम्पशन किंवा डिमांड कशी वाढेल यासाठी खर्च करण्यापेक्षा किंवा सार्वजनिक खर्च वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या हमी देणं, वेगवेगळी मोठमोठी पॅकेजेस देणं, पण प्रत्यक्ष कन्झम्पशन किंवा डिमांड वाढेल यासाठी व्यवस्था न करणं. दुसरी गोष्ट म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये जो समन्वय लागतो लॉकडाऊनच्या बाबत, लॉकडाऊनचा निर्बंध शिथिल करण्याबाबत, ती समन्वयाने गोष्ट होत नाही. त्यामुळे आंतरराज्य वाहतुकीमध्ये अनेक ठिकाणी बाधा येते. त्यामुळे व्यापार, दळणवळण हे सगळं कमी होतंय. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मुख्य म्हणजे. त्यामुळे मोठ्या अनाउन्समेंट करण्यापेक्षा प्रत्यक्ष ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारवाई ही गोष्ट करण्याची गरज आहे. मोठमोठ्या पॅकेजच्या अनाउन्समेंट करण्याची आवश्यकता नाही. नाही, अगदी खरं आहे की केवळ घोषणा करून काय होणार नाही. पण डॉक्टर वाघमारे, या सगळ्या पातळीवर जर आपण पाहिलं, घोषणा ठीक आहेत, खूप साऱ्या घोषणा केल्या जातील, सगळ्या गोष्टी होतील, पण प्रत्यक्षामध्ये काम करत असताना जसं हेमंत देसाई सरांनी काही उदाहरणं दिली, हॉटेलचं उदाहरण त्यांनी दिलं, काही पर्यटन स्थळाची ठिकाणी आता राज्य सरकार म्हणतंय काही ठिकाणी पर्यटन स्थळं ओपन केली, माथेरान असेल, बाकी महाराष्ट्रासारखं ठिकाण असेल, पण मुळात बंधनं घातली आपण 4 वाजेपर्यंत. 4 नंतर हॉटेल पण उघडी राहणार नाहीत, 4 नंतर बाकी काही मार्केट उघडं राहणार नाही. मग पर्यटकांनी जाऊन करायचं काय तिकडे? गर्दी केली तर ती बंधनं आहेत, नियम पाळली पाहिजेत, त्रिसूत्री आपण पाळली पाहिजेत. म्हणजे याच्यात कुठलाही समन्वय नाही आहे. म्हणजे देसाई सरांनी मुद्दा चांगला उपस्थित केला की केंद्र सरकार एक सांगतंय, राज्य सरकार एक सांगतंय, मग इथं काम व्यवसाय करणारा व्यापारी असेल किंवा रोजचा चरितार्थ चालवणारा सर्वसामान्य नागरिक असेल, ह्यांच्या पुढचा पेच सुटलेलाच नाही आहे. आणि त्याच्यात आपण म्हणतोय काय कमी पडलं तर सांगा, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. ज्याच्या खिशात कर्जाचे हप्ते भरायला पैसे नाही आहेत आत्ता, ते हप्ते वेव ऑफ होत नाही आहेत आणि आपण म्हणतोय कर्ज घ्या. हे कसं काय? हे कुठलं गणित आहे मला काही कळत नाही. नाही, कसं आहे राजेंद्रजी, की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सल्ला देणारे किंवा भाजपचं केंद्रीय नेतृत्व कोणत्या आधारावर अशा प्रकारच्या घोषणा करतं हे त्यांना माहित. या नोटबंदी नंतर आणि जीएसटीच्या दणक्यानंतर आणि मग आलेला लॉकडाऊन, जो ज्या पद्धतीने आपण लॉकडाऊन केला आपल्या देशात, की अजिबात प्लॅनिंग न करता, त्याच्यामुळे सगळे नोकरदार आणि व्यापारी या सगळ्यांचं कंबरडं मोडलंय. प्रत्येकाचे क्रेडिट कार्डचे बिल थकलेली आहेत, त्यांचे घराचे हप्ते थकलेले आहेत. त्यांना ते हप्ते कसे भरायचे किंवा त्याच्यावरचं व्याज कसं वेव ऑफ करायचं, साधं सांगतो, इलेक्ट्रिकचे बिलांचे जे पैसे आहेत ते द्यायला लोकांकडे पैसे नाही आहेत. आज सगळ्यांच्या फीज, सगळ्यांचे बाकीचे पैसे जे आहेत, जिथे जिथे तुम्हाला ईएमआय भरावा लागतो, असं एकही क्षेत्र नाही की डॉक्टर वाघमारे एक साधं उदाहरण सांगतो आजचं. आपल्या सगळ्यांना माहीत असलेले संगीतकार कौशल इनामदारांनी दुपारी ट्विट केलं होतं. ते आज MSEBच्या म्हणजे MSDLच्या ऑफिसमध्ये जाऊन आपलं इलेक्ट्रिसिटी बिल भरायला गेले. कदाचित तुम्ही कोणी वाचलं नसेल तर ते वाचावं सगळ्यांनी. तिथे गेल्यानंतर त्यांना अनुभव असा आला की त्याच ऑफिसमध्ये लाईट नव्हती आणि आपण इतरांच्या लाईटबद्दल बोलतोय, इतरांच्या सगळ्या वीज पुरवठ्याबद्दल बोलतोय. म्हणजे काय राज्यात चाललंय काय? आपण आता केंद्र सरकारने लॉकडाऊन काय लावलं हे म्हणतोय, इथे राज्यात रोज वेगवेगळी पत्रकं येतात, रोज नवा अध्यादेश निघतो. तुम्हालाच बाहेर जाताना अनेक गोष्टी आता प्रवक्ते असल्यामुळे कदाचित तुम्हाला सूट मिळत असेल, पण अनेक गोष्टी बाकीच्याने सहन कराव्या लागतात. बाहेर फिरताना गाडी अडवली जाते, इतर गोष्टीसाठी वेळ टाळून जावं लागतं, वेळ ठरवून जावी लागते. त्याच्यात काय करायचं? राजेंद्रजी, प्रश्न असा आहे की लोकांना सुरुवातीचे घेतलेले कर्ज फेडायला पैसे नाही आहेत. दुसरा धंदा ते करू शकत नाही कारण त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही, कारण लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास हा गमावलेला आहे. टुरिस्टला आपण पैसे दिले, लोकांना आपण एका बाजूला सांगतोय की करोनामुळे तुम्ही घर सोडायचं नाही, घरात राहा, फिरू नका, आणि दुसऱ्या बाजूला
टुरिस्टला पैसे द्यायचे आणि सांगायचं की तुम्ही पर्यटन व्यवस्था वाढवा. म्हणजे हा कुठचा शेख चिल्लीचा कारभार आहे मला काय कळत नाही. त्याच्यामुळे भाजपला विकास किंवा डेव्हलपमेंट आणि देश कशा पद्धतीने चालवावा हे भाजपला कळत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. कारण देश चालवण्यासाठी काँग्रेसच आवश्यक आहे आणि काँग्रेसच्या काळातच देश व्यवस्थित चालला जातो. यांना संधी देऊन पण यांना देश चालवता येत नाही. हे पुन्हा एकदा यांच्या विविध धोरणांमुळे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि आता काय करणार, आलिया भोगासी असावे सादर. आता त्या पद्धतीने आपल्याला यांना सहन करणं आणि झेलणं आवश्यक आहे 2024 पर्यंत. त्याच्यामुळे आता काय निर्णय घेतील ह्याच्या पुढचे अजून विश्वास पाठक त्याचा काय काही म्हणाल? भरोसा नाही. आलिया त्याच्यामुळे भोगासी आता म्हणतात सध्या- काँग्रेसचे प्रवक्ते. सध्या आपल्याला बघा, अर्थशास्त्र पूर्ण हे काँग्रेसलाच कळतं असं गृहीत धरू आपण. 11 वर्ष एक अर्थमंत्री म्हणजे अर्थशास्त्री प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग आणि चिदंबरम हे अर्थमंत्री होते. 2008 मध्ये महागाईचा दर 2 डिजिटमध्ये 10% वर का गेला त्याचं उत्तर आजपर्यंत ते देऊ शकले नाही. नंतर हे जे होतं आपलं फिस्कल डेफिसिट होतं हे जवळजवळ 6.5% गेलं होतं. ते का गेलं होतं त्याच्यापर्यंत आतापर्यंत उत्तर दिलं नाही. वेळेस आम्हाला जे थांबा डॉक्टर वाघमारे त्यांना बोलू द्या ना, अर्थशास्त्र त्यांना बोलू द्या. विश्वास पाठक बोला. नाही, आता बघा, आता आम्हाला अर्थशास्त्र कळत नाही तर तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देतो राजेंद्रजी. 2014ला आपल्या बजेटचा साईज होता 14 लाख कोटी. तो आज झालेला 34 लाख कोटी. आपलं जीडीपीचा साईज होता 2 ट्रिलियन आणि आता तो आहे 3 बिलियन US डॉलर्स इतकं झालेलं आहे. आणि हा होत असताना डायरेक्ट टॅक्सेसचे दर कुठे वाढवले नाही, किंबहुना कमी केले. इनडायरेक्ट टॅक्सेसचे सरासरी दर जे 23% होते ते 18%च्या आत आलेले आहे. म्हणजे टॅक्सेसचे दर न वाढवता टॅक्स कलेक्शन जे एवढं वाढवलं याला म्हणतात फायनान्शियल डिसिप्लिन, याला म्हणतात अर्थशास्त्रीपणा. केवळ डिग्र्या घेऊन मी अर्थशास्त्रीय म्हणजे देश चालवू शकतो असं अजिबात होत नाही. 20,97,000 कोटीचं जे पॅकेज दिलं आपण आत्मनिर्भरचं तेव्हा खूप ओरड झाली. ते आपल्या जीडीपीच्या काय झालं राजू वाघमारे, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, 10% आपण आत्मनिर्भरचं पॅकेज दिलं त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आला म्हणून तो आज आपण 8%वर परत जीडीपी म्हणजे हायएस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणून परत आपण भारत येतोय. हे आपण म्हणत नाही, वर्ल्ड बँक म्हणताय, नंतर स्टँडर्ड अँड पुअर म्हणताय, अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय निधी म्हणताय, हे सगळं म्हणतात आहे. त्यामुळे अर्थशास्त्र आणि देश कसा चालवा कृपया काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच नाही. ज्या काँग्रेसनी 70 वर्षानंतर देखील कित्येक गावांमध्ये संडास देऊ शकले नाही, टॉयलेटची व्यवस्था केली नाही, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन दिलं नाही, फक्त गरिबी हटवाचे नारे दिले, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? हो, आज घराघरांमध्ये वीज गेलेली आहे, टॉयलेट आहे, लोकांना डायरेक्ट खात्यामध्ये पैसे मिळत आहे, शेतकऱ्यांना. आणि नोव्हेंबर 2021 पर्यंत ज्या MSDLच्या ऑफिसमध्ये विश्वास पाठक तुम्ही बसत होता तिथलं उदाहरण मी आज मगाशी दिलं ना. ज्या MSDLच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसत होता वांद्र्याला संचालक असताना, तिथलं आता कौशल्य मंदिराचं उदाहरण दिलं ना. बिल भरायला गेले तिथेच लाईट नाही म्हणून लाईन सगळी थांबून राहिली. नाही, यांच्या दिव्याखाली अंधार पूर्ण महाराष्ट्र. त्या फक्त ऊर्जा मंत्र्यांना दोष देऊन चालणार नाही. कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनाच माहित नाही काय चालू आहे. तर यांनी इकॉनॉमी कशी सांभाळली हो महाराष्ट्रामध्ये. आता म्हणतात की 60% आम्ही कॉस्ट कटिंग करतो. काय कॉस्ट कटिंग करतो? 4.5 लाख कोटीचं तुमचं बजेट आहे महाराष्ट्राचं, फक्त 25,000 केंद्राकडनं आले नाही आले याच्यातच तुम्ही चर्चा करता. बाकीचं तुमचं नियोजन काय आहे? तुमच्याकडे अर्थमंत्री सगळे एक्सपर्ट लोक आहे, फक्त रडत राहणं, फक्त एकमेकांवर दोषारोपण करणं, मात्र स्वतःच्या मंत्र्यांचे घरं भरणं, तुंबडी भरणं, पैसे कमवणं एवढंच या सरकारचं काम आहे. हेमंत देसाई सर, या सगळ्यामध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा मिळणार आहे? म्हणजे हे आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षाचे होत राहतील. भाजप आरोप काँग्रेसवर करेल, काँग्रेस भाजपवरती करेल, पण सर्वसामान्य जनता ज्या पद्धतीने होरपळती आता आणि एका विवंचनेतनं जाते की आजचा जगण्याचा झगडा उद्या कसा निपटवायचा या आकांतामध्ये ती जनता आज वावरती आहे. तर त्यांना दिलासा मिळेल का या सगळ्यामधून? का फक्त आकडे बघायचे आणि आपलं पोट भरून घ्यायचं आणि उद्या काहीतरी आपल्या पदरात पडलेल्या आशेवर राहायचं? नाही, त्यांना दिलासा आता नजीकच्या भविष्यकाळात मिळेल अशी काही चिन्हे नाहीत. कारण मला वाटतं अर्थशास्त्र जे आहे ते या सध्याच्या लोकांना सगळं कळतं, म्हणजे बाकीच्या लोकांना काही कळत नाही. एक
एका वाक्यात सांगतो की मी टेबल दाखवीन तुम्हाला की सगळ्या आर्थिक आकड्यामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार जे होतं ते सरकार सगळ्या बाबतीत परफॉर्मन्स त्यांचा आर्थिक बाबतीत परफॉर्मन्स चांगला होता. त्याच्या आता भ्रष्टाचार वगैरे जो मुद्दा आहे त्या बाजूला ठेवून तो खूप मोठा हा मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट यांचा फॉर्म्युला काय आहे? यांचा फॉर्म्युला असा आहे की महागाई कुठल्याही परिस्थितीमध्ये महागाई दाबून ठेवायची. तुमचा जेव्हा विकास एका विशिष्ट गतीने होतो तेव्हा काही प्रमाणामध्ये महागाई होते. मनमोहन सिंग सरकारने सगळ्यात जास्त ग्रामीण वेतन वाढवलं. शेतमालाचे आधारभाव कधीही वाढवले नव्हते, एवढे वाढवले त्या काळामध्ये. त्यामुळे महागाई काही प्रमाणात वाढली आणि शहरातले मध्यमवर्गीय जे आहेत ते ओरड करायला लागले. शहरातल्या मध्यमवर्गीयांना ग्रामीण भागातल्या गरिबीशी काही पर्वा नसते. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट आता काय करायला पाहिजे असं तुम्ही विचारता. एक गोष्ट या सरकारने जी चांगली केली मी ती सांगतो की प्रॉडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह PLI जी स्कीम आहे ती स्कीम चांगली आहे. त्याला त्यांनी थोडीशी मुदतवाढ दिली, त्यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आणली. चांगली गोष्ट आहे. 2025-26 पर्यंत मुदतवाढ दिली. भारतामधली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मुदत ती चांगली गोष्ट आहे ना, मी काही म्हणत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन जे चालू आहे त्याचा इकॉनॉमीवरती फार मोठा परिणाम होतोय. त्याच्यामध्ये टोकाच्या भूमिका घेण्याचं सरकारला कारण नाही, अडेलटट्टू भूमिका घेण्याचं कारण नाही. त्यामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम फटका बसतो. एकीकडे कोविडमुळे, एकीकडे शेतकरी आंदोलनामुळे. त्याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे ना तुम्ही. मार्गच काढत नाही तुम्ही. आणि ज्या काही शेतकी सुधारणा करायच्या असतील, ज्या स्वागतार्ह असतील काही, त्याबाबत सुद्धा तुम्ही विरोधी पक्षांना टेबलवरती बोलून चर्चा करा ना तुम्ही. याच्यामधला पॉलिटिक्सचा भाग बाजूला करा, ज्याच्यामुळे इकॉनॉमीवरती फार वाईट घातक परिणाम होतोय. बिलकुल सर, हे अगदी योग्य मुद्दा तुम्ही मांडला. भाषेत सांगायचं लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा. आपण परत एकदा कधीतरी चर्चा सविस्तर करूया. आणि एक चांगला शब्द तुम्ही चर्चेमध्ये आणला की शहरी गरिबी आणि शहरी गरीब लोक यांच्याकडे लक्ष अधिक द्यावं लागेल. कारण हे मध्यम वर्गातले शहरी गरीब लोक आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडचे कर्जाचे हप्ते वाढलेले आहेत आणि त्यांच्याकडनं चलन हातात नाही आहे. याचा कुठेतरी सरकारला अधिक विचार करावा लागणार आहे. धन्यवाद राजू वाघमारे, विश्वास पाठक आणि हेमंत देसाई सर, तुम्ही आला तर चर्चेत सहभागी झालात. अधिक सगळ्या गोष्टी आर्थिक पातळीवरती पुढची पावलं टाकत होत असताना नेमकं लोकांना अपेक्षित काय आहे आणि आपण देतोय काय याचं कुठतरी मूल्यमापन होणं आता गरजेचं आहे. सरकार ते करणार का हे मात्र पाहावं लागेल. इथंच थांबू. नमस्कार.